काहीतरी बोलला आता मध्ये कोणतरी, मला ऐकू नाही आलं. बर, चला अभ्यास करायचा. हो टीचर. हो चला, हो आपला टीचर. रासायनिक बदल अगदी शेवटाला आलाय, तो आपण संपवून टाकू आज आणि मग नवा धडा सुरू करू. आपला आम्ल आणि आम्लारी बाकी आहे ना? बाकी आहे. हा, तो आता घेऊ ना आपण. पटापट ना, मी सुरुवातीपासून तुम्हाला दाखवते. हा म्हणजे हा संपेल आपला, झालाय हा, अगदी थोडासा भाग बाकी आहे. बघा, रासायनिक बंध आपण खूप चर्चा केलंय. काय होतं त्याच्यामध्ये, दोन वेगवेगळ्या प्रकारचे किंवा अनेक प्रकारचे रेणू एकमेकांचे बंध तोडून, स्वतःचे बंध तोडून नवीन काहीतरी बंध तयार करतात आणि नवीनच संयुग तयार होतं. त्याच्यामध्ये रासायनिक बदल होतात, रासायनिक बंध तयार होतात आणि भौतिक बदल सुद्धा होतात. नुसतेच भौतिक बदल पण वेगळे असतात, पण भौतिक आणि रासायनिक एकत्रित बदल पण काय असतात ते आपण सगळ्या उदाहरणं घेऊन आधी पण बघितलेलं आहे, बरोबर ना? तर रासायनिक बदलांबरोबर बदल हे होतातच होतात, हे सगळं आपण ऑलरेडी बोललोय. पण त्याची उदाहरणं सुद्धा आपण पाहिलेली होती की कशा कशा पद्धतीने रासायनिक बदल आपले भौतिक बदल सुद्धा दाखवतात. जसं की सगळ्यात सोपं उदाहरण आपलं फळ पिकणं असेल, किंवा दुधाचं दही होणं असेल, किंवा इडलीचं पीठ तयार होणं असेल, ही सगळी उदाहरण. काय म्हणा? बर्फाचं पाणी होणं. नाही, बर्फाचं पाणी ते भौतिक असतं. फक्त भौतिक बदल आहे. बर्फाच्या पाण्यामध्ये किंवा पाण्याच्या बर्फामध्ये किंवा त्याच्या वाफेमध्ये सगळीकडे पाण्याच्या रेणूचं जे केमिकल फॉर्म्युला आहे तो H2O आहे, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. जसं ह्याच्यामध्ये दाखवलं ना, पेपर कट होणे, पेपरचा बॉल करणे, क्रश करणे, फेकणे, आपण करतो ना, एकमेकांना मारतो ना वर्गामध्ये आपण बॉल बनवून पेपरचं, तर तो पेपर तोच असतो. बॉल बनवा, लांब करा, फाडा, काही करा, पण त्याच्या फक्त फिजिकल चेंज होतो. म्हणजे काय होतो? भौतिक बदल होतो. त्याच्या मधल्या कणांमध्ये, रेणूंमध्ये, अणूंमध्ये काही, बरोबर. एखादी गोष्ट आपण कापली, आता इथे उदाहरण दिलंय टोमॅटोचं. टोमॅटो कापल्यावर टोमॅटोमध्ये काहीही बदल होत नाही. पण ऍपल कापलं, वांगी कापली, बटाटे कापले, त्याचा रंग बदलतो. जिथे रंग बदललाय, रासायनिक अभिक्रियेमुळे बदललाय, तिथे भौतिक बदल सुद्धा होतो, बरोबर. आणखीन ह्याचे काही काही लक्षणं पण आहेत. लक्षणं, ताप येण्याची लक्षणं, अभ्यास न होण्याची जी लक्षणं असतात ना, तशीच रासायनिक अभिक्रिया होण्याची पण लक्षणं असतात. वायू निर्माण होतो, ध्वनी निर्माण होतो, रंग बदलतो, चव बदलते, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि दुसरं, असतात किंवा रासायनिक समीकरणं असतात. कशाला काय म्हणतो, कुठे काय असतं, कसं लिहितात. आणि ह्यातले आपण दैनंदिन जीवनातले रासायनिक बदल ह्याच्यात पण डिटेलमध्ये ऍसिडने क्लीन केलं, मॅनमेड केमिकल चेंज होतो. आपण टाकतो ना शहाबादी फरशीवरती ऍसिड, तर ते कसं क्लीन होतं त्याचे पण आपण बघितलं होतं. आणि इंधनाचे ज्वलन, कार्बन आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड बनतो. इंधनाचे ज्वलन आपण घडवून आणतो, म्हणूनच हे मानव निर्मित पण रासायनिक बदल, बरोबर. ह्याच्यानंतर आयनिक बंध आपण डिटेलमध्ये पाहिलेले होते. शॉर्टकट मध्ये हे बघा, थोडक्यात काय आहे. सोडियम आणि क्लोरीन जेव्हा ऍटम होते, म्हणजे अणू होते, तेव्हा त्याचे पूर्ण करण्याकरता सोडियमने त्याचा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला आणि क्लोरीनने हा एक इलेक्ट्रॉन घेतला. तर सोडियमची साईज छोटी झाली. का बरं? केंद्रकामधला पॉझिटिव्ह चार्ज तेवढाच आहे, पण वरचा इलेक्ट्रॉन कमी झालाय. सोडियमचा ऍटम मोठा आहे पण आयन छोटा आहे. एक्झॅक्ट बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. अष्टकासाठी त्याला एकाची कमी आहे. जेव्हा तो इलेक्ट्रॉन येतो तेव्हा काय होतं? साईज वाढते. इलेक्ट्रॉन एकमेकांना ढकलतात आणि काय होतं की त्यांची एकमेकांबरोबर रिपल्शन होतं. कसलं? इलेक्ट्रॉनचं रिपल्शन. त्याच्यामुळे साईज वाढते. आता सोडियम जेव्हा आयन्स तयार होतात, म्हणजेच काय होतात, चार्ज्ड पार्टिकल्स तयार होतात, तर ते काय करतात? एकमेकांबरोबर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे चिकटतात आणि काय होतं? NaCl चं
आयनिक संयुग तयार होतो. बरोबर. ह्या पूर्णच्या आयनिक पूर्ण संयुग रचनेवरती आयनिक संयुग बनतं आणि ह्या सगळ्यावरती टोटल चार्ज 0 आहे. का बरं? एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह 0 झालं ना. टोटल चार्ज 0, पण इंडिव्हिज्युअल बघितला तर प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस असे एकत्र आलेले. ठीक आहे. ओके. याला म्हणतात आयनिक बंध. दुसरं एक हो मिनिट. टीचर. बरं. आता ह्याच्या पुढे आपण जे बघणार आहे ते हा ओके. आयनिक बंधाच्या पुढची गोष्ट आहे सहसंयोजक बंध. केलं होतं की हायड्रोजन आणि हायड्रोजन दोघांमध्येही आकार सारखा, इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आणि त्यांचं स्ट्रक्चर पण सारखंच आहे, कारण दोन्ही हायड्रोजनच आहेत. पण दोघांनाही द्विक म्हणजे ड्युप्लेट पूर्ण करण्याकरता एका इलेक्ट्रॉनची कमी. ते हायड्रोजन आणि हायड्रोजन एकत्र येऊन काय बनतात? H2. म्हणजे हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन. समजा हे जुळे भाऊ आहेत, तर ते एकमेकांच्या इलेक्ट्रॉनना हा आणि हा शेअर करतात. देऊन टाकलं आणि घेऊन टाकलं असा प्रकार नाहीये. तुझं पण माझं पण एकत्रित आपण वापरून अशा पद्धतीने जे बनतात ते असतात कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजेच काय? सहसंयोजी बंध. याच्यामध्ये दोघही पार्टनरचा इक्वल शेअर आहे. म्हणजे असं म्हणू नाही शकत की 2 इलेक्ट्रॉन माझे आहेत. तोही म्हणू शकत नाही मी 2 इलेक्ट्रॉन दिले, पण दिलेच नाहीये. दोघांनी आपापल्या गोष्टी आपल्याकडे ठेवल्या आणि फक्त शेअर केलेल्या आहेत. म्हणजे हॉस्टेल रूम सारखं. आठवतंय ना मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं. तर अशा पद्धतीने हे कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे सहसंयोजी बंध तयार होतात आणि खूप सारे जे म्हणजे खूप सारी संयुग जी आहेत ती कोव्हॅलंट बॉन्डने बनलेली आहेत. कारण खूप साऱ्या मूलद्रव्यांमध्ये ऑक्टेट पूर्ण करण्याकरता म्हणजे अष्टक पूर्ण करण्याकरता शक्यता खूप कमी एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतील नाही तर घेऊन टाकतील. अल्कली आणि अल्कलाईन अर्थ पहिले 2 जे ग्रुप आहेत ना त्यांच्यापर्यंत गोष्ट ठीक आहे, पण पुढच्या सगळ्यांना स्वतःचा ऑक्टेट पूर्ण करण्याकरता मोस्टली कोव्हॅलंट बॉन्डची मदत घ्यावी लागते. ठीक आहे. याची बरीच कारणं आहेत आणि हे बॉन्ड जास्त स्टेबल पण असतात. एकमेकांबरोबर बॉन्डिंग केलं बघा ना, आपण साधं घर पण 11 महिन्याच्या करारावरती घेतलं तर 11 महिने सोडू शकत नाही, तिथेच राहावं लागतं. म्हणजेच म्हणूनच कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये शेअरिंग केल्यावरती सहजासहजी हे बंध तुटत नाही, कारण दोघांनी एकत्र येऊन ठरवून ते बॉन्ड बनवलेले आहेत. जोपर्यंत तिसरा कोणतरी आगाऊ मेंबर तिकडे येत नाही, एकापेक्षा स्ट्रॉंग असा, समजा या हायड्रोजन पेक्षा स्ट्रॉंग आणि आगाऊ क्लोरीन तिकडे आला, जास्त आगाऊ पण आहे, म्हणजे हायड्रोजनला हकलून त्याच्या जागी तो बसू शकतो. कळलं का? दोघांचीच जागा आहे. पर्यंत एक माणूस उठत नाही दुसरा बसू शकत नाही ना. तर एकतर यालाच पटकन त्याचा स्टॉप आला म्हणून उतरायचा म्हणून हा गेला, किंवा दुसरा दादागिरी करून तिकडे बसला. त्या 2 ऑप्शन मध्येच ती जागा रिकामी होऊ शकते, तरच नवीन जागेचे बदल शक्य होतात. तेच कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये होते. जोपर्यंत बाहेरून तुम्ही उष्णता, प्रेशर किंवा जास्त रिएक्टिव्ह एलिमेंट तिकडे आणत नाही तोपर्यंत सहजासहजी हे बॉन्ड तुटत नाहीत. हे स्ट्रॉंग बॉन्ड असतात. ठीक आहे. तर ह्याच्या पुढे आयनिक आणि सहसंयोजकांची उदाहरणही आपण पाहिली होती. NaCl मध्ये किती छान होतं, Na देऊन टाकलं असं बॉन्डिंग केलेलं आहे. ठीक आहे. आता ह्यातले 2-3 उदाहरण मला पटकन सांगा. हे झालं की आपलं धडा संपणार आहे. बघा, हे जे चित्र आहे हे चित्र ह्याच्यामध्ये पेपर कात्रीने कापलाय. हा भौतिक बदल आहे का रासायनिक? शाबाश, भौतिक बदल. ह्याच्यामध्ये काय बघा, टोस्टर आहे, टोस्टर. त्याच्यामध्ये ब्रेड टाकून टोस्ट कोणते बघा, उष्णता दिलेली आहे, ब्रेड मध्ये बदल झालेला आहे. आपण जेव्हा अन्न बनवतो, शिजवतो, गरम करतो, काय होतं बघा, विचार करा. रासायनिक पण आणि भौतिक पण. बरोबर. रासायनिक बदलांबरोबर भौतिक बदल दिसतच आपल्याला. याच्यामध्ये ग्लास मध्ये पाणी, त्याच्या 2 गोळ्या टाकल्यात, ते विरघळत आहेत. काय होतंय? रासायनिक का भौतिक? रासायनिक. बघा, पाण्याबरोबर गोळ्यांची अभिक्रिया होत असती तर आपण ते पाहिलं असतो का? भौतिक. फक्त विरघळत आहेत. जसं मीठ पाण्यामध्ये टाकलं ना
की ते फक्त विरघळतं. फक्त भौतिक. बघा हा काय रॉड असा वाकवलाय, भौतिक का रासायनिक? शाबाश. इथे काय लाकूड ठेवलंय आणि त्याची शेकोटी केली आहे, भौतिक का रासायनिक? रासायनिक. आणि भौतिक पण, कारण हे सगळे लाकडाचे काळे 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 नंतर तुकडे तयार होतील. हा ब्रेड आहे, ब्रेड. त्याला कापून त्याचे स्लाइसेस केलेत, किंवा केक असतो ना तो मोठा केक, तसे त्याचे स्लाइसेस केलेत. काय असेल हे? भौतिक. फक्त भौतिक आहे, भौतिक आहे टीचर. रासायनिक नाही ना. मोठा केक आहे, फक्त तुकडे केले, फक्त भौतिक आहे. भौतिक आहे टीचर. टीचर फिजिकली आपण त्याला जोडू बर्फ पितळ जोडू शकत नाही, पण त्याच्या रेणूंमध्ये काही बदल झाला नाही ना. केकचा हा तुकडा खाल्ला काय, हा तुकडा खाल्लाय काय, सेमच आहे ना टेस्ट त्याची. ह्याच्यामध्ये काय झालंय, पाण्याचा क्यूब वितळला तर काय झालं? भौतिक. भौतिक. हे आहेत खिळे, गंजलेले आहेत ते. टीचर केमिकल. रासायनिक. आणि फिजिकल पण. केमिकल पण, दोघं पण आहे टीचर. दोघं पण टीचर, दोघं पण. बरोबर. ही केळ्याची साल खाली काढली फक्त. केळ्याची साल काढणं. भौतिक आहे टीचर. आता मग बरोबर. आणि फटाका फुटणं. रासायनिक बदल. रासायनिक. आणि कारण त्याच्यामध्ये बारूद भरलेली होती टीचर, म्हणून टीचर. कारण खूप केमिकल टाकलेलं रासायनिक बदल तर आहे, पण भौतिक आहे का नाही? हो टीचर, भौतिक पण आहे. मग रासायनिक पण आहे, भौतिक पण आहे. ह्याच्यामध्ये बघा, एक बीकर आहे, त्यात काहीतरी टाकलंय आणि त्यातनं काहीतरी वायू निर्माण झाला आणि वर एक बलून लावलाय, बलून फुगला. रासायनिक आहे. रासायनिक टीचर. रासायनिक टीचर, कारण नाही टीचर, भौतिक पण आहे ना टीचर. दोघं पण आहे. लक्षात ठेवा, रासायनिक बदल झाला की विचार करायचा, भौतिक बदल दिसतोय का आपल्याला? भौतिक बदल आहे. भौतिक बदल नुसतेच आहे. हे काय बघा, हा ग्लास आहे, ग्लास तुटलाय आणि 2 तुकडे झालेत. काय आहे याच्यामध्ये? भौतिक. फक्त भौतिक बदल आहे. भौतिक. जसं याच्यामध्ये बघा, रासायनिक बदल आहे कारण ज्वलन झालंय, पण भौतिक बदल पण आहे ना. तर लाकडांमध्ये काहीतरी बदल झालाय, मग असं स्पेसिफिक करायचं की हा रासायनिक बदल आणि जो बदल दिसतोय तो भौतिक बदल पण. ठीक आहे ना? अशा पद्धतीने, अशा रीतीने, अशा ठिकाणी हा धडा संपलेला आहे. ठीक आहे. आणि हा तुम्हाला समजला हे मला माहिती आहे, तुम्ही चांगली उत्तर देता आणि चांगलं इंटरॅक्शन पण करता, त्याच्यामुळे मला समजतं. हाय हाय करताय का तुम्ही मला, का ओके ओके करताय? ऑलराईट, ठीक आहे. बाय नाही, नवा धडा सुरू करणार. थांबा अजून. आपली वेळ झालेली नाहीये, फक्त धडा संपलाय, त्याच्यामुळे मी थांबले. पण नवा धडा मी आता सुरू करणार आहे. तर तो धडा, अलमारी. अलमारी नाही, अमलारी. अमलारी. आणि आमलारी. बरं, त्याच्या आधी मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही कुठल्या कुठल्या किचन मधल्या गोष्टी खाल्लेल्या आहेत? ऍपल. बरं. केळं. लिंबू. अननस. मोसंबी. मँगो टीचर, मँगो. टरबूज. ऑरेंज. व्हेरी गुड. पपई. सांगायचा मुद्दा, तुम्ही खूप सारी फळं खाल्लेली. पपई. रामफळ. बेलफळ. तुम्ही काय काय खाल्लंय? एवढी सगळी तर नावं पण मला माहिती नाही. ड्रॅगन फ्रूट. मस्त. चला,
आता सांगायचा मुद्दा, बरोबर, तुम्ही खूप सारी फळं खाल्लेली, मोसंबी, आवळा, चिवडा. बरोबर, तुम्ही खूप सारी फळं खाल्ली आहेत, भरपूर भाज्या खाल्ल्या असतील, नुसतं हेच खाल्लेलं नाहीये तुम्ही, वरण भात भाजी पोळी पण, म्हणून आपण व्हरायटी ऑफ फूड खातो. तुम्हाला माहितीये का, आपलं किचन ही छोटीशी एक केमिकल लॅब आहे, केमिकल लॅब. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. कसं, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल या धड्यामध्ये. बघा, आपल्या धड्याचं नाव आहे आम्ल आम्लारी. आम्ल म्हणजे कसे असतात, तिखट असतात, बरोबर की नाही? तिखट तुरट. आम्ल म्हणजे आंबट ना? हो का? आम्ल म्हणजे आंबट टीचर. मला तर वाटलं होतं आम्ल म्हणजे तिखट. नाही मॅडम, नाही आम्ल टीचर, म्हणजे आंबट. मग तिखट कोण असतो? मिरची. मिरची, बरं, लाल मिरची, लाल मिरची, भुगुट. मिरची तिखट असते, पण ती आम्ल पण नाहीये आणि ती आम्लारी पण नाहीये. सांगा मला, आंबट कोण कोण असतं आपल्या घरातले? कोण कोण आंबट म्हणजे आम्ल आहेत, सांगा. टीचर लिंबू, चिंच, चिंच, लिंबू, चिंच, आवळा, चिंच, आवळा, दही, आवळा, दही. बरोबर बरोबर, कैरी. हे का आंबट असतात? तुम्ही कैरी आता तर मला एवढे खूपच आंबट असते. पदार्थ सांगितले, आम्ही टीचर आता येईल कैरी. आता कैरीचं सीझन येईल आता. मीठ आणि भुगुट. मीठ सगळे खायची नाही, खूप आंबट लागते. येस, पण का असतात ही फळं आंबट? का असतं दही आंबट? सगळ्याच गोष्टी आंबट नसतात, काहीच गोष्टी आंबट नसतात. त्याच्यामध्ये काय स्पेशल आहे? मॅम, बार ते पिकेल नसता. काय नसतात? त्यांच्या गुणधर्मानुसार पिकेल नसतं मॅम. पिकलेले नसतात म्हणे ते फळं. टीचर त्या फळाची किंवा फळं ती पिकलेली वस्तू नसतात. पदार्थ आहे प्रॉपर्टीज नुसार. प्रॉपर्टी, बरोबर, पण त्याच्यामध्ये असं काहीतरी, बरोबर, पण त्याच्यामध्ये असं काहीतरी स्पेशल आहे ना, म्हणून ते आंबट झालं. खूप सगळी फळं आहेत, सगळीच आंबट नसतात. मॅम, ते नैसर्गिक आहे म्हणून टीचर. म्हणजेच काहीच गोष्टींमध्ये ऍसिड आहेत, आणि ज्यांच्यामध्ये ऍसिड आहेत ते आंबट आहेत. कारण ऍसिड म्हणजे आम्ल आणि आम्ल म्हणजे आंबट. सोपं आहे ना कॉम्बिनेशन. बघा, आता जरा पीपीटी दाखवते. हा, कच्चे असतात तेव्हा आंबटच असतात, अगदी बरोबर आहे. येस, बोरं आंबट असतात. बघा, हा आहे आपला धडा, आम्ल आम्लारीची ओळख. मस्त धडा आहे हा, सोपा, छोटा, स्मार्ट. बघा, आम्ल आणि आम्लारींची ओळख, ऍसिड आणि बेस. तुम्ही जे सांगितलं तो धड्याचा अर्धा भाग होता. आपण मगाशी फक्त अर्ध्या भागाबद्दल बोललो, आंबट, आम्ल, ऍसिड हेच बोललो. आम्लारी म्हणजे बेस, ह्याच्याबद्दल आता बोलूया. त्या सगळ्या वस्तू मऊ लागतात, त्याचा फेस होतो, त्या सगळ्या आम्लारी. सांगा कोणत्या असतात आता आम्लारी? काय टीचर, परत सांगा. आम्लारीचे गुणधर्म काय आहेत? जे हाताला मऊ मऊ लागतात, गुळगुळीत मऊ मऊ असे छान, आणि त्याचा फेस होतो. सांगा. टीचर, आम्लारी म्हणजे बेसिक ना? आम्लारी म्हणजे बेसच, पण त्याची उदाहरणं सांगा. टीचर, बेकिंग सोडा. अरे, आपल्याला रोजच्या वापरातले सांगा. डायरेक्ट बेकिंग सोडा, साबण, शॅम्पू, डोकायला लागेल शॅम्पू, अंगाला लागेल निरमा पावडर, पावडरचा फेस होतो. करेक्ट. सगळे साबण अंगाला लावायचे, कपड्यांना लावायचे, भांड्यांना लावायचे, शॅम्पू टॅम्पू, सगळ्या गोष्टी फेस होतो, ते सगळे साबण, निरमा पावडर. जे आंबट लागतात ते सगळे ऍसिड.
करेक्ट. पण आता बघा, हे एक बाटली आहे माझ्याकडे, बाकी काहीच बघू नका, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ही एक बाटली आहे, याच्यामध्ये काहीतरी लिक्विड आहे. येईल ना बेकिंग सोडा येईल ना. पण म्हणजे बेकिंग सोडाचा त्याचा फॉर्म्युला बिर्म्युला ह्या गोष्टी येतात ना, पटकन बघून कसं समजेल हे ऍसिड आहे का बेस आहे. तरीही बघा ना, याचा आंबटसर वास येतो, लिंबाचा आंबट वास येतो, पटकन कळतं की हे ऍसिड आहे. तसं आमलरीची पटकन ओळख काय आहे, त्याला काही असा अर्थ नाही, त्याला काही असं काही वास बीस नाहीये. पण आमलरीची ओळख काय, त्याचा स्पर्श, दुसरा त्याचा फेस. बरोबर, म्हणजे लक्षात ठेवण्याच्या ट्रिक्स आहेत त्या. पण हो टीचर. आता माझ्या प्रश्नाचं जाऊ नका. बाटलीमध्ये काहीतरी लिक्विड आहे, हे लिक्विड का बेस आहे, काय मऊ लागते का, हाताला लावून बघाल का आंबट लागते खाऊन बघाल. टीचर बट त्याने आपल्याला इजा सुद्धा पोहोचू शकते ना. हो टीचर. तर आपल्याला इजा पण पोहोचू शकते आपण जर का चावलं किंवा आपल्याला काय येऊ शकतं टीचर, ऍसिड मुळे शरीर पण जळून जातं. कसं काय आपल्याला समजणार. बरोबर आहे, ऍसिड असलं माहिती नाही मला या बॉटलमध्ये काय, मी आपलं टेस्ट करून बघितलं ऍसिड निघालं तर काय होईल माझं. आणि समजा बेस आहे का, मी हाताने बघू म्हटलं मोमो दिसतोय का, फेस बीस होतोय का, आणि खरंच बेस निघाला, स्ट्रॉंग बेस, तर काय होईल माझ्या बोटांचं. किंवा काहीच नाही, नुसतंच पाणी आहे, उगाच मी घाबरले, पण मला कळलंच नाही की हे पाणी होतं, तर काय उपयोग. अशी एखादी गोष्ट समजा आपण विचार करू, लॅब कोट घालू, इकडे तिकडे रंगीबेरंगी सोल्युशन्स घेऊन बसू, पण सांगणार टीचर तो एक खाता पिता चव घेता, आपलं टीचर काम साध्य व्हायला पाहिजे. टीचर तो एक पेपर भेटतो, काहीतरी दर्शक का काहीतरी नावाचं आहे ते पेपर, लिटमस पेपरला इंग्लिश मधून लिटमस पेपर म्हणतात. मॅम पेपर म्हणता, लिटमस पेपर म्हणता. हो टीचर, तो फॅन्टॅस्टिक. बर, घेऊन जा, बरोबर की नाही. नाही टीचर, लाल म्हणजे थांबा. मग हिरवा म्हणजे काय, हिरव्या भाज्या घेऊन जा का, जोरात पाडून घेऊन जा. पुढे जा, म्हणजे पुढे जा. मग पिवळ्याचा रंग कशाला तयार हो, करायला, कशाला तयार व्हायचं, भांडण करायला, थांबण्यासाठी तयार व्हा. गाडी चालवण्यासाठी, पुढे जाण्यासाठी तयार व्हा. पण तुम्ही एवढे सिरियसली उत्तर देताय ना, मला फार मजा वाटते, म्हणून मी त्याच्यावरती काही उगाच जोक क्रॅक करते. बरोबर आहे, लाल अर्थ थांबा, रेड इज इंडिकेटर ऑफ डेंजर. आता मी काय शब्द वापरला बघा, रेड इज इंडिकेटर ऑफ डेंजर. इंडिकेटरचा अर्थ आहे दर्शक, समोर काहीतरी धोका आहे, समोरून दुसऱ्या गाड्या येतात, तुम्ही कुठे मूर्खासारखी तुमची गाडी तिकडे देताय, ठोकाल ना, म्हणजे डेंजर आहे, म्हणूनच लाल सिग्नल. बरोबर ना. दुसरा आहे पिवळा, आपली गाडी मागून स्पीडने येते आणि अचानक लाल लावलं तर तो ठोकणार नाही का पुढच्या गाडीला, म्हणून पिवळ्या. तयार राहा, लाल हिरवा होणार आहे, हे 3 रंग दिलेले आहेत, लोकांना वेळ घेण्याकरता येलो कलर आहे. तयार राहा, पुढे जा. ग्रीन कलर झालाय, जा आता, निघा आता, थांबू नका, सिग्नल सुटलं, जा पुढे, बाकीच्या लोकांना म्हणून ठेवू नका, म्हणून ग्रीन कलर. ग्रीन
टीचर ड्रायव्हिंग साठी हे महत्वाचं असतं. ड्रायव्हिंग साठीच येते, पण तरी एवढं सगळं माहिती असूनही लोक, बरोबर आहे, एवढं सगळं माहिती असूनही लोक सिग्नल पाळत नाहीत. आणि खूप उपद्व्यापी लोक जगामध्ये असतात. किती चांगली सिस्टीम आहे. काही ठिकाणी तर सिस्टीमच बंद असते, मग लोकांना काही करायला मस्त. आपल्याकडे भारतातले लोक खूप जुगाडू आहेत, काही करू शकतात. सिग्नल बंद था साहब, हम क्या करेंगे, घातल्या इकडून तिकडून तिकडून गाड्या, झाला जाम तिकडे. तो होऊ नये म्हणूनच इंडिकेटर असतात. इंडिकेटरचा अर्थच दर्शक आहे. तोच एक्झॅक्ट अर्थ केमिस्ट्रीमध्ये पण आहे. इंडिकेटरचा अर्थ काय आहे? इंडिकेट करणं. काय दिलेलं सॅम्पल पिऊन बघायची गरज नाहीये, हातावर घेऊन बघायची गरज नाही. ऍसिड निघाला तर ठिपका पडला हातावर तर जळून जाईल, माझी स्किन खड्डाच पडेल, असं काहीच करायची गरज नाही. आपल्याकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे लिटमस पेपर नावाचा एक खूप मदतशीर असा इंडिकेटर असतो. कसा बनतो? लिटमस पेपर कसा बनतो? झाडाला लागतो का? नाही टीचर, केमिकल टाकतात वाटतं टीचर काहीतरी. मॅम केमिकल टाकला की त्याचा सोपं आहे. रंग बदलतो. बरोबर आहे, तुम्ही जे सांगताय बरोबर आहे, पण ते बनवण्याची एक खूप मस्त गोष्ट आहे. ते कळलं की तुम्ही स्वतःचे लिटमस पेपर बनवू शकता. तुम्हाला विकत आणायची गरज नाही. लिटमस पेपर, दगडफूल नावाचं एक फूल असतं, आपण मसाल्यामध्ये वापरतो बघा. त्या दगड फुलाच्या 2 प्रकारच्या प्रजाती येतात. निळ्या रंगाची फुलं, लाल रंगाची फुलं. निळ्या रंगाच्या फुलांना पाण्यामध्ये उकळून त्याच्यामध्ये हे पेपरचे अशाच, हे तुम्हाला दिसतं ना त्या स्लाइड मध्ये पिवळ्या पिवळ्या स्ट्रिप्स, अशाच बारीक बारीक आकाराच्या पट्ट्या त्या पेपरमध्ये, त्या लिक्विड मध्ये टाकतात. तसेच निळ्या रंगाच्या लिक्विड मध्ये टाकतात. ते काढून घेतात, वाळवतात, झाले लिटमस पेपर तयार. काय कठीण आहे मला सांगा? म्हणजेच दर्शक पट्टी म्हणजेच कोणती? आपली लिटमसची पट्टी कुठून बनली? फुलाच्या दगडफूल. ठीक आहे. म्हणजेच हे कसं बनवलंय, किती सोपं बनवलंय. आपण स्वतःचे दर्शक बनवू शकतो का? हो टीचर, बनवू शकतो. हो टीचर, पण ना ती दगड फुल लागेल. बनवू शकतो टीचर आपण. कसे काय टीचर? नाहीये माझ्याकडे दगडफूल. दगडफूल लागेल विक- तर छान आहे, अगदी बरोबर आहे. पण दगडफूल शोधायला आपण कुठे दगडांवर फिरायचं? विकत घेऊन आपण यायचं. स्वतःचे टीचर, हे दर्शक बनवू दगड फुल कुठं लागतं? असं कसं? टीचर हे कुठे ऐका, असतं दगड? मस्त दगडांवर असतं कुठेतरी लांब लांब. दगडाचं फूल असं ते, आणि ते आपण मसाल्यात वापरतो. पण आपल्याला एवढं काही डोक्यात टीचर, हे ताप करायची गरज पाण्याच्या नाही. आपण पेपराला जिथे राहतो ना, हा ऐका, मी काय सांगते, मॅम ते आपल्याला फुल भगवा कलरचं राहतं का? मॅम ते फुल नाही, लाल भगवा असतात, कलरचं निळ्या राहतं असतात, का? 2 रंगाची. नाही रे, लाल आणि निळं असं असतात. आपण मसाल्यामध्ये जे वापरतो ना, ती वाळवलेली असतात. ती वाळवलेली दगड फुलं असतात. त्याच्यामुळे ते आपल्याला माहित नाही खरं फुल कसं असतं. तुम्हाला इंटरनेटवर त्याचा फोटो मी पुढच्या वेळेला दाखवेन, दगड फुल कसं दिसतं. पण टेन्शन घेऊ नका ना, दगड फुल काय हे जगातलं नाहीये. नाही, त्याला पाण्यामध्ये उकळून त्याचा अर्क काढतात आणि त्याच्यामध्ये पट्ट्या. मॅम ते फुल मला आयुर्वेद आहे की? काय आहे की? टीचर, याच्या पैसे तर दुकानातूनच घेऊन पडले. अरे हो ऐका, टीचर, तुम्ही जे सांगताय ना, नाही, तुम्ही महागडा पर्याय शोधताय. मी तुम्हाला एकदम फुकट फाकट करता येणार पद्धत सांगते, एकदम मस्त. बघा, आपल्याला कुठे दगडी फुल नाही. टीचर आपण दिवसभर पण घुमत असलो तर फी सापडलं जर नाही तर? पण कशाला दगड फुल? ऐका, आता मी काय सांगते ऐका, माझ्याकडे मस्त आयडिया, तुम्ही करून बघा. मी खोटं नाही सांगते, मी स्वतः केलंय म्हणून सांगते तुम्हाला, बरं, आणि खूपदा केलंय. आपण जिथे राहतो महाराष्ट्रामध्ये, आपल्या आजूबाजूला कोणती कोणती रंगीत फुलं असतात? चांगली डार्क कलरची सांगा बरं मला. व्हाईट, पांढरी, गुलाब, पांढरी, लाल, गुलाब असतो. पांढरी, लाल, टीचर गुलाब असतो आणि तो दुसरा जास्वंद असतो. पांढरी, निळी, लाल, गुलाबी, कलरची पिवळी, झाली ना प्रत्येक पांढरी, निळी, कलर करता म्हणजे प्रत्येक कलरचे पिवळे, फुल निघले. गुलाबी, ऐका, पिवळे. माईक ऑफ करा आणि शांततेत ऐका, कारण खूप महत्वाचं आहे.
विकत आणायची गरज नाही, दगडफूल शोधायची गरज नाही, दिवसभर भटकायची पण गरज नाही. खूप मस्त सोपी टेक्निक आहे बघा. प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी जास्वंदाची फुलं असतात. चांगली डार्क रेड कलरची घ्यायची, गुलाबी, पिवळी, पांढरी अशी घ्यायची नाही. जितके तुम्ही डार्क कलर घ्याल तितके तुम्हाला सुंदर रंग बदल दिसतील. काय करायचं, ऐक ना शांतपणे पूर्ण प्रोसिजर ऐकून घे. आणखीन पर्याय पण सांगणार आहे. काय करायचं, मस्तपैकी जास्वंदाची किंवा गुलाबाची अशी डार्क लाल, माझ्याकडे तर माझ्या गार्डन मध्ये गणेश वेलाचं पण फुल आहे, मी त्या फुलाला पण आणून हा प्रयोग केला. तर ते अशी वेगवेगळ्या फुलांना आणायचं आणि आपण ही कशी पट्टी आहे की नाही, आपल्या रद्दी वयांची असतात ना भरपूर अशी मोकळी मोकळी पानं पांढरी राहिलेली, त्याच्या पट्ट्या पट्ट्या बनवायच्या. त्या पट्ट्यांवरती त्या पाकळ्या घासायच्या सरळ. घासले की काय होईल, पाकळ्यांचा सगळा रंग पांढऱ्या पट्ट्यांवर येईल. आपल्या पट्ट्या तयार झाल्या, दर्शक पट्ट्या. आता काय करायचं, रंगीबेरंगी पट्ट्या तयार आहेत आपल्याकडे. आपल्या घरामध्ये एक ऍसिड नक्की असतं, एक तर लिंबू असतो किंवा दही असतं. त्या दोघांमध्ये लिंबाचं पाणी करून त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं किंवा दह्याचं पाणी घ्यायचं, चमच्याने मस्त मिक्स करायचं. आपल्या पट्टीवरती ह्या लिंबाचा रस किंवा दह्याचा एक थेंब टाकायचा. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा जास्वंदाची पट्टी बनवाल ना, डार्क मरून कलर, जांभळट रंग असा येईल पेपरवरती. ज्या क्षणाला तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू टाकाल किंवा दही टाकाल त्याचा रंग गुलाबी होईल. डार्क कलरचा रंग बदलून लालसर गुलाबीसर असा मस्त टिंज तुम्हाला मिळेल. हे मी केलेलं आहे म्हणून सांगतो. हा खूप चेंज सुंदर दिसतो. दुसरा, घरामध्ये एक बेस नक्की असतो, साबण, निरमा पावडर हे असतातच. करेक्ट. त्याचं सोल्युशन, छोटूस सोल्युशन बनवायचं. 1-2 दाणे टाकायचे, पाण्यामध्ये चांगले मिक्स करायचे. एवढं पण पातळ करू नका की त्याच्यामध्ये बेस शोधावा लागेल, पद्धतशीर बनवायचं. त्याचं पण चमच्यामध्ये बुडवायचं आणि ठिपका ठेवायचा याच्यावर. जेव्हा तुम्ही त्याच्यावरती बेस टाकाल त्याचा रंग हिरवट निळा होईल. आता तुम्हाला समजलं आपल्या रंगाच्या पट्टीला ऍसिडचा रंग म्हणजे काय, बेसचा रंग म्हणजे काय, कसा बदलतो कळला. आता घरामधल्या कुठल्याही आपण आता तुम्ही घरातली कुठलीही गोष्ट घ्या, हळद घ्या, तिखट घ्या, काळा मसाला घ्या, फ्रीज मधलं एखादं फ्रुटी बिटी तुमच्याकडे जे काही आहे ते त्याच्यात एक थेंब टाकून बघा ना, ऍसिडिक आहे का बेसिक आहे. याच्या बरोबर आणखी एक गोष्ट करायची, चहा, कॉफी, दूध ह्या सगळ्याचे सॅम्पल्स ठेवायचे आणि चेक करून बघायचं. मिठाचं पाणी, साखरेचं पाणी, साधं पाणी बघा ना. दर्शक खूप साऱ्या पट्ट्या तुमच्याकडे बनतील मस्तपैकी, छोट्या छोट्या बनवायच्या. रंग बदल बघायचे, किती मजा येईल तुम्हाला. हो टीचर, खूप सोपं पण आहे आणि फुकट आहे ना, ह्याच्यात काय डोकं घालवायचंय. रद्दी वय आपल्याकडे असतातच, फुलं अशी असतातच. आजची फुलं उद्या अशी कोमेजून जातात. 15-16 फुलांपैकी 1-2 देवाला व्हायची, बाकी सगळी आपण घ्यायची. असंच तुम्ही गुलाबाचं पण करू शकता, असंच तुम्ही डार्क लाल रंगाच्या झेंडूचं पण करू शकता. आणि अजून एक मस्त गोष्ट सांगते, करून बघा. त्या कंपाऊंडच्या इकडे अशी जांभळे जांभळे अशी फुलं येतात बघा, अशी उलटी जांभळट मस्त वेल पसरलेले असतात. त्या फुलांचा सुद्धा मस्त निळसर रंग होतो, त्याच्यामध्ये पण इतका सुंदर कृष्णकमळ नाही, असे छोटे छोटे असे गोल गोल असे निळ्या निळ्या रंगाचे असतात, जसं या रंगाचा साबण आहे की नाही. टीचर महादेवर नेतात टीचर ते गोकर्णीचं. आणि ते गोकर्णाचे नाही, गोकर्णाचे पण घेऊ शकतात. ते डार्क जांभळे आहेत, मी डार्क निळे म्हणते. अशा वेली असतात ना जंगली जंगली सारख्या कुठेही पसरलेल्या, त्याच्यामधली कुठलीही तुम्ही फुलं घ्या, कुठलीही फुलं घ्या, फक्त डार्क घ्या. पिवळी, पिंक कलरची, पांढरी, गुलाब डार्क कलर घ्या ना. रेड वाले गुलाब, गुलाब घ्या, कुठलेही घ्या. गुलाब घेऊ शकतो टीचर आपण, लाल घेऊ शकता, डार्क कलरचा कुठलाही घेऊ शकता. गुलाब पांढरा पण घेऊ शकता टीचर. मग आपण अरे पांढरा घेतलं तर काय कलर दिसणार आहे तुला, पांढऱ्याच पट्टीवर पांढरा कलर लावलाच कशाला. पांढऱ्यापेक्षा रेड घ्यायचा, रेडच घ्यायचा, त्याच्यात कलर चेंज दिसतो. ऐका, फुलांचा झाला एक प्रकार, लाल कोबी असतो, लाल कोबी बघितलाय का कधी. लाल पाण्यात की त्याचं लाल लाल पाणी तयार होतं, त्याच्यामध्ये अशा अशा पट्टे टाकून द्यायचे, जसं आपण लिटमस बनवलं की नाही तसंच त्या लाल पाण्यामध्ये टाकलं, काढलं, वाळवलं की झालं. टीचर बीट बीटचं पण बीट
करेक्ट. बीटचं टीचर. लाल रंगाचे सोल्युशन्स टीचर बीटरूट पूर्ण लाल आहे. टीचर ते बीट खूप काय लाल काय असतं. अरे टीचर रक्तावाणी लाल असतं बीट डायरेक्ट. हो ना, बीट मग त्यात direct थोडं पाणी खूपच घालायचं. लाल मग ते आपल्यावरती किती डार्क पाहिजे आपल्याला आणि किती डार्क कलर चेंज करून बघायचे. हे सगळे प्रयोग असतात. कोणत्या टीचर बीट रंगामध्ये काय काय. डायरेक्ट अच्छा याला हा प्रयोग टीचर करून बघा आणि फोटोज मला ग्रुपवर टाका. हो टीचर टीचर. कोणतं फुल डॉक्टर घेतलं, सांगतात कशा पट्ट्या रक्त बनवल्या कधी आणि कधी ऍसिड आणि बेस एका याच्यावरच टीचर ठेवायचं आम्ही ना सगळं. होळीच्या टायमाला नैसर्गिक कलर बनवतो. कसे. टीचर जास्वंदाचं नाजूक आमच्याकडे ते झाड डॉक्टर असतं ना सांगतात ते बीट त्याला खायला. वेगळ्या कलरचे फुलं येतात टीचर त्याच. म्हणजे फुलांना क्रश करून त्याचे रंग बनवता. हो टीचर. टीचर टीचर जांभूळचं बी होऊ होळीच्या शकतंय टायमाला ना? पण बनवतात. कसं. टीचर होळीच्या टायमाला बोला. जांभूळचं बी होऊ शकतंय ना? जांभळाचं जांभळाचं फुल पण असतं का ग. जांभळ्या नाही रंगाचं टीचर, फळाचं नाही टीचर बघायला पाहिजे. जांभळाचं फळ असतं टीचर. जांभूळ फळ असतं. ते व्हाईट कलरचं असतं. ते माहितीये. टीचर छोटंसं कलर जांभूळ. बनतोय. करून बघूया ना आपण. जांभूळ येतील ना पेपराचा आता टीचर मार्केट. ते पेपराचं बोलतोय. कागदी. कागदी रंगाचं टीचर जांभळी रंगाचं जांभळ फुलाचं नक्की होतं. जांभळाच्या फळाचं होतं का नाही या उन्हाळ्यामध्ये मी करून बघेन. जेव्हा मार्केटमध्ये जांभळं येतील ना तेव्हा मी नक्की हा प्रयोग करेन. मला आवडला टीचर विचार. आमच्या घरी ठीक आहे. झाड आहे. मग तू तर रोज करू शकतोस. बरं आता टीचर पण काय आता नाही करायचं. येते. आता नाही येणार ते. आंबे गेल्यावरती जांभळं येतात. आता ऐका. दुसरा महत्वाचा इंडिकेटर जो आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतो तो आहे हळद. कितीतरी लोकांना हो टीचर. ते बाबू असतात ना बाबा हातामधनं रक्त काढतात. ते कसं करतात. हातावरती साबणाचं पाणी लावलेलं असतं. त्याच्यामध्ये हळद घेतली पाणी टाकलं की त्याचा रंग लाल होतो. आपल्या सगळ्यांना याचा काय अनुभव टीचर येतो. परत सांगा. आपल्या शर्टावरती भाजी बिजी ऐका तेच सांगते. आपल्या शर्टावरती भाजीचा डाग पडलेला असतो. त्याच्यामध्ये हळद असते. तीच हळद म्हणजे तोच शर्ट जेव्हा आई धुते ना साबणाने तो रंग लाल होतो. त्याच्यावर रक्ताचा डाग पडल्यासारखा वाटतो. ते रक्त असतं का. नाही. ती हळद नाही. असते. हळद बेसिक कंडिशन मध्ये लाल होते. ते साधू बाबा जे हातामध्ये साबणाचं पाणी हातात वाळवलेलं असतं त्यांच्या त्याच्यावरती हळद टाकायला सांगतात आणि पाणी टाकतात. झालं ना. हळद पाणी मिक्स केलं की झाला रंग लाल. कशामुळे. कारण ते केमिस्ट्री आहे त्याच्यामुळे. कळलं. तर अशा पद्धतीने दर्शक काय करतात. टीचर त्याच्या बारेमध्ये. ऍसिडिक आहे का बेसिक आहे हे सांगतात. अच्छा ह्याच्यामध्ये रंगबदल काय होतात. निळ्या रंगाचा लाल. लाल हा इंडिकेटर आहे डेंजरचा. डेंजर म्हणजे ऍसिड असं लक्षात ठेवा. निळ्याचा लाल होणं म्हणजे ऍसिड आणि लालचा निळा होणं म्हणजे बेस. दोघांपैकी एक काहीतरी लक्षात ठेवायचं. बी फॉर ब्ल्यू रेड फॉर ऍसिड. जे तुम्हाला लक्षात ठेवायचं ते ठेवा. जसे लिटमस पेपर आहेत तसेच लिक्विड इंडिकेटर पण असतात. मिथाइल ऑरेंज, फिनॉक्थेलिन, मिथाइल रेड हे काय आहेत. लिक्विड असतात. लिक्विड. आता मिथाइल ऑरेंज नावातच रंग आहे. ऑरेंज कलर म्हणजे नारंगी रंग हा त्याचा मूळ रंग आहे. पण जेव्हा तो ऍसिड मध्ये टाकल्यावर त्याचा रंग काय होतो. गुलाबी होतो. आणि जेव्हा बेस मध्ये टाकतो तेव्हा त्याचा रंग पिवळा होतो. फिनॉक्थेलिन हे मुळात रंगहीन पाण्यासारखं असतं. बाटलीत बघून कळणार पण नाही पाणी आहे का फिनॉक्थेलिन आहे. पण जेव्हा त्याला आपण बेस मध्ये टाकतो आमलरीमध्ये त्याचा रंग गुलाबी होतो. पण ऍसिड मध्ये त्याचा रंग बदलत नाही. मिथाइल रेड नावच रेड आहे. रंगच तांबडा आहे. तांबड्या रंगाचा मूळ रंग ऍसिड मध्ये तांबडाच राहतो. कारण लाल हा रंगच मुळात ऍसिडिक आहे. पण जेव्हा तो बेस मध्ये टाकतो तेव्हा त्याचा रंग पिवळा होतो. ठीक आहे. हे काही दर्शकांचे रंग बदल आहेत. आम्लामधला आणि आम्लानी मधला. आपण आपले दर्शक कसे बनवायचे हे आपण मगाशीच बोललो. हळद घ्या, जास्वंद घ्या, गुलाब घ्या, लाल कोबी घ्या, बीटरूट घ्या, काहीही घ्या. स्वतःचे इंडिकेटर स्वतः बनवा. स्वतःचे सॅम्पल स्वतः बनवा आणि टेस्ट करून बघा आणि बघा कसली मस्त टीचर मज्जा येते. गाजर पण घेऊ शकतो. घेऊ शकतो पण त्याचा ज्यूस त्याच्यावर टाकून मस्त वाळवून घ्यायची पट्टी. परत मी सांगते कोणताही रंग घ्या. चेक करायचं आपण की ह्या रंगाचा ऍसिडचा रंग कसा होतोय बेसचा रंग कसा होतोय. तुम्हाला कळणारच नाही ना.
रंग बदल कसे चेक करायचे, जसं की याच्यामध्ये दिलेलं आहे हा रंग स्टँडर्ड आहे, असं झालं म्हणजे ऍसिड. तुम्हाला तुमच्या इंडिकेटरचं चेक करायचं आहे की ऍसिड मध्ये गेल्याचा रंग कसा होतो. असं झाला बाकी सॅम्पल्स की ते ऍसिडिक आहे का बेसिक आहे हे समजेल. कळलं. आता ऍसिडचं डिटेल दिलेलं आहे बघा, कोणत्या कोणत्या प्रकारचे ऍसिड असतात. आपल्याला जेव्हा मुंगी जावते ना मुंगी, तर आपल्याला तिथे सुचतं थोडंसं, असं खाजवतं, सुचतं, थोडंसं दुखतं, कारण मुंगीमध्ये फॉर्मिक ऍसिड असतं. टीचर टोचल्यासारखं वाटतं. करेक्ट. आणि ते ऍसिडिक असल्यामुळे जळजळ करतं आपल्याला तिकडे, कारण ती मुंगी जेव्हा आपल्याला चावते तेव्हा त्याच्यामध्ये छोटस ऍसिड टाकते, ते फॉर्मिक ऍसिड असतं. दुसरं, ऍपल मध्ये मॅलिक ऍसिड असतं, व्हिनेगर मध्ये ऍसिडिक ऍसिड असतं. अनेक लोणच्यांमध्ये पापडांमध्ये कशामध्ये ऍसिडिक ऍसिड टाकतात, ते प्रिझर्व्ह व्हावं म्हणून, खराब होऊ नये म्हणून. लिंबामध्ये सिट्रिक ऍसिड असतं, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ऍसिड असतं, आपल्या द्राक्षांमध्ये टार्टारिक ऍसिड असतं आणि दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं. ही सगळी नावं आहेत. अशी अनेक प्रकारचे ऍसिड्स असतात. पण ही सगळी जी आपण खातो पितो, ही सगळी जी ऍसिड्स आहेत ना, ही सगळी नॅचरल ऍसिड्स आहेत, असं आपल्याला त्रास होत नाही. पण लॅब मधली जी आहेत ती खनिज आम्ल आहेत. HCl, HNO3, H2SO4, H2CO3 हे कोण आहेत, सगळे स्ट्रॉंग ऍसिड आहेत. हे खनिज ऍसिड आहेत, खनिज आम्ल. ठीक आहे. म्हणजे आपण जे वापरतो ते ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय, हे सगळे सेंद्रिय, पण हॅलो टीचर, हे सगळे खनिज. बोला. बोरच्या काट्यामध्ये पण ऍसिड असतं का टीचर? बोरच्या काट्यामध्ये म्हणजे कसला बोर टीचर ते बोर खायचं नाही कसं काटा असतं असतो? का? त्याचं ते म्हणणं आहे. काय 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 ते आपण बोर बोरचं नाही झाड मॅम खात बोराच्या का? झाड जे राहतं ना त्याला बोर अच्छा 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 अच्छा. जसं बोराच्या झाडाला काटे असतात तसे गुलाबाच्या झाडाला पण काटे असतात. त्या काट्यांमध्ये ऍसिड नसतं. हो टीचर. ते काटे झाडाच्या प्रोटेक्शनसाठी आहेत, की कोणी तिथे जाऊन त्याला तोडू नये म्हणून ते असतात. पण मुंगीला स्वतःच्या संरक्षणाकरता दिलेलं आहे ते, जसं की सापामध्ये विष आहे, बरोबर ना, तसंच मुंगीमध्ये हे ऍसिड आहे की तिला पुढे चाव्या झालं की टपाक गेलं त्याच्यात, झालं. सो त्याला पण आहे स्कॉर्पिओला, बिंचूला, बरोबर ना. सो ह्याचा अर्थ काय आहे, हे ऍसिड्स काय करतात, त्या प्राण्यांना वाचवतात, स्वतःच्या रक्षणाकरता ते लोक चावतात. मुंगळे बिंगळे कसे असे चावून ठेवतात, आपलं रक्त गाडेपर्यंत पकडून ठेवतात. हे त्यांच्या संरक्षणासाठीचे मुक्त. आपला जीव वाचवला पाहिजे. निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे. किती छान ना. आता पुढे आहे, अच्छा एक महत्वाचा मुद्दा राहिला. आम्लांची चव आंबट असते आणि त्यांच्या रेणूमध्ये H+ आयन असतात. म्हणून काय होतो, निळा लिटमस लाल होतो, हे लक्षात ठेवायचं. आता आम्लारीमध्ये काय होतं, आम्लारीमध्ये OH- असतात. त्याची उदाहरणं बघा ना. बघा अशी कोणी सांगितलं होतं मला, सोडा, खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा, बरोबर आहेत ना. हे सगळे बेसेस आहेत. बेकिंग सोडा. बरोबर. इनो बुलबुले. त्याच्यानंतर आपण जे दात घासतो पेस्टने, सोडियम फ्लोराईड, हे पण बेस आहे, कारण त्याचा फेस होतो बघा ना. सिमेंट, कॅल्शियम हायड्रोक्साईडचा फेस होत नाही, पण हा बेस आहे. अमोनिया हे ह्याच्यामध्ये खतांमध्ये वगैरे वापरतात. सोप, शॅम्पू, बिंपू तर आपण मगाशीच बोललो. आणि हे लॅब मध्ये वापरले जाणारे जे आहेत हे स्ट्रॉंग बेस आहेत. NaOH, KOH, कॅल्शियम हायड्रोक्साईड, मॅग्नेशियम डायऑक्साईड, हे सगळे मॅग्नेशियम हायड्रोक्साईड, हे सगळेचे सगळे स्ट्रॉंग बेसेस आहेत. ठीक आहे. आणि मुळात ते चवीला जरा कडवट असतात, मऊ मऊ असतात, आणि त्यांच्यामध्ये OH- हा मुख्य घटक असतो. ठीक आहे. pH मापन पट्टी हे आपल्या धड्यामध्ये नाही आहे, पण हे जास्तीची माहिती आहे, महत्वाची माहिती आणि छान माहिती. पाणी जे आपलं जीवन आहे, जल हे जीवन आहे, तर त्याचा pH न्यूट्रल आहे. न्यूट्रल म्हणजे 7. पाणी हे आम्ल पण नाही, पाणी हे आम्लारी पण नाही, ते न्यूट्रल आहे, उदासीन. त्याचा pH म्हणजे त्याचा क्रमांक 7 आहे. 7 क्रमांक असलेल्या सगळ्या गोष्टी या उदासीन आहेत, न्यूट्रल. ठीक आहे. 7च्या अलीकडे 1 ते 7 मध्ये आलेले सगळे कोण आहेत, ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड 0 नंबर. आपल्या पोटातलं HCl त्याचा 1 आहे pH, लिंबाचा 2 आहे pH, व्हिनेगर 3,
टोमॅटो 4, कॉफी 5. कॉफी ऍसिडिक आहे बघा. दुधाचा पण 6.7 pH आहे. थोडंसं ऍसिडिक असतं दूध, म्हणजे त्याच्यामध्ये जर्म्स बिम्स येत नाहीत. ठीक आहे, हे सगळे ऍसिडिक आहेत. आणि 7च्या पुढचे 14 पर्यंतचे सगळे बेस आहेत. म्हणजे कोण आहे? आम्लारी आहेत. त्याच्यामध्ये काय येतं? 7.2 7.8 असा काहीतरी आपला ब्लडचा पीएच आहे. बेकिंग सोडा, अमोनियम सोल्युशन, स्टमक टॅबलेट, साबण. टीचर 7.4 आहे. 7.4 आहे, बरोबर, थँक्यू. साबण, त्याच्यानंतर ब्लीच आणि ड्रेन क्लीनर म्हणजे ऍसिड बिसिड, ते हार्पिक पिरपिक असतात ना, हार्पिक नाही सॉरी, ड्रेन क्लीनर म्हणजे कोणते? सिंक मध्ये टाकतो ना आपण, सिंक मध्ये चोकअप झाला असेल, जाम झाला असेल, त्याच्यामध्ये ऍसिड नाही टाकत, त्याच्यामध्ये बेस टाकतात. स्ट्रॉंग बेस असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल अशी 1 ते 7 म्हणजे 0 ते 14ची पूर्ण पट्टी असते. त्याला पीएच रेंज असं म्हणतात. ठीक आहे, आता आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया झाल्यावरती काय बनतं? क्षार आणि पाणी. ह्याला म्हणतात न्यूट्रलायझेशन. आणि ह्या सगळ्याचे उपयोग, ह्या 2 गोष्टी आपण पुढच्या वेळेला बघूया. धडा आपला ऑलमोस्ट संपलेला आहे. छोटूसा आहे, स्मार्ट आहे आणि छान आहे. तुम्हाला कळलं का? बरेच लोक नाही आहेत आज, का बरं असं? करून पाहिलं. टीचर सगळे मुलं झोपून जात आहे. तुम्ही लोक लवकर झोपता ना? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, नाही. पुढच्या वेळेला शक्यतो 7:30ला ठेवूया. टीचर मी केलं होतं नाही झालं. ओके टीचर. चला भेटूया. टीचर मी ते हळदीचं केलं होतं नाही झालं. काय केलं थँक्यू हळदीचं? टीचर. वेलकम वेलकम. हळदीचं काय केलं जातं? टीचर साबण लावली, त्याच्यावर थोडी हळद टाकली आणि पाण्यावर घातलं, पण लाल कलर नाही झाला. कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. एकतर हळद चांगली नाहीये किंवा साबण चांगला नाहीये. दुसरं काहीतरी घेऊन बघ ना. दुसरं साबण घेऊन बघ, दुसरं काहीतरी घेऊन बघ. साबणाने होत नसेल तर शॅम्पूने करून बघ, हँडवॉशने करून बघ, कशाने तरी करून बघ. हे सगळे टीचर माझी मम्मी आणि कपड्याची साबण करायची म्हणे. बरोबर आहे. कपड्याचं साबण हा बेसिकच, सगळेच बेसिक असतात ते, पण तरी सुद्धा किती स्ट्रॉंग आहे, त्याच्यामध्ये कंटेंट किती आहे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो ना. हळद तरी भेसळयुक्त असेल, त्याच्यात रंगही असतो. आपल्याला काय माहिती आपण कोणती हळद आणली आणि किती चांगली आहे ती, पण जी ओरिजिनल हळद त्याचा रंग बदलतो. ठीक आहे, करून बघा. मी दुसरी साबण लावली होती. बोला. हॅलो टीचर, मी दुसरी साबण लावली होती. पेपर लिटमस पेपर, तो जर का आपण टीचर साबणवर ठेवला कपड्याची साबण, आणि तो भांड्याची. नेव्ही ब्लू टाईप झाला तर तो काय असेल? हा, लिटमस पेपर मध्ये कोणताच बदल झाला नाही. निळ्याचा लाल झाला नाही, लालचा निळा झाला नाही, दोघांमध्ये टीचर बदल झाला, बट नेव्ही ब्लू कलरचा झाला. मी जेव्हा साबणवर ठेवलं ना त्याला, म्हणजे लालचा निळा. आम्हाला एकदम हो पडला, मला साबण ठेवला ना तर नेव्ही कलरचा झाला तो पेपर. म्हणजे बेस ना, लालचा निळा झाला म्हणजे बेसिकच आहे. ठीक आहे.